निखिल गुणनिकायं नित्यनिर्धूतहेयं शुभतममतिमेयं शुद्धसौख्याप्युपायं सकरनिगमगेयं सर्वशब्दाभिधेयं नवजलधरकायं नौमि लक्ष्मीसहायं जन्माद्यस्य तोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यं सूर्यः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र स्त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। नारायणाय परिपूर्णगुणार्णवाय विश्वोदयस्थितिलयोन्यतिप्रदाय ज्ञानप्रदाय विबुधासुरसौख्यदुःखसत्कारणाय वितताय नमो नमस्ते। नौमिन्यायसुधादिगुरुजयमुनीन् श्रीपादराट् सन्मनीन् व्यासार्यान् विविधागमाब्धिविहरान् श्रीवादिराजानपि वन्दे हंसवरान् रघुत्तमगुरुन् वैदव्यवारानिधिं श्रीसत्यव्रतराघवेन्द्रमुनिपां सद्बोधसद्ध्यानपां विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाब्धिचन्दिरं दुर्मदध्वान्तमार्ताण्डं सत्यध्यानमुनिं भजे। सत्याभिज्ञकराब्जोक्तान् पञ्चाशद्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमिन्यायसुधार्तान् शास्त्रेषु पारदविश्वानं शास्त्रज्ञेषु वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे। विद्यापीठविदातारं विद्यावारिधिचन्दिरं विद्यार्थिवत्सलं वन्दे महामहिमसद्गुरुम्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः शुभां ध्यायन्ति ये कामान्। गुरुदेव प्रसादजान् इतरान् आत्मपापोत्थान् तेषां विद्या फलिष्यति। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम हरि ओम हरि ओम। या नवविधा भक्ती प्रवचन मालिकेतील आजचा हा 7वा दिवस व 7व्या भक्तीचा उपदेश आपण श्रवण करणार आहोत। दास्य भक्तीबद्दल आपण आज चिंतन करणार आहोत। मागील चिंतनामध्ये आपण वंदन भक्तीचं चिंतन केलं। आज आपण दास्य भक्तीचं चिंतन करणार आहोत। चिंतनाला प्रारंभ करूया। हरि ओम। श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यात्मनिवेदनं। श्री गुरुदेव नमः। अत्यंत श्रेष्ठ भक्तींपैकी एक प्रमुख भक्ती म्हणजे दास्य भक्ती। दास्य भक्ती म्हणले की अनेक जणांना श्रोत्यांना आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम हनुमंतराय, नंतर आपल्या समोर येतात की अर्जुन, तसेच महाभारतातील इतर काही पात्र, रामायणातील इतर काही पात्र, हे सगळे आपल्या चेहऱ्यासमोर फिरायला लागतात। जसं की दास्य भक्ती फक्त हनुमंतरायानेच केली आहे का? नाही, इतरांनी पण केली आहे। परंतु ज्या पद्धतीनं धनुर्धारी असं म्हटलं की फक्त अर्जुनाचंच नाव समोर येतं का? अर्जुना व्यतिरिक्त कोणी धनुर्धारी नव्हते का महाभारतात? होते की, पण ती धनुर्धारी हे नाव ज्याच्यामुळे जास्त प्रसिद्ध झालं तो व्यक्ती कोण? तर अर्जुन, ते व्यक्ती अर्जुन। अगदी त्याच पद्धतीनं एखाद्या पदार्थामुळे एखादा व्यक्ती ओळखले जाणे आणि एखाद्या व्यक्तीमुळे एखादा पदार्थ ओळखले जाणे याच्यात फरक आहे। केवढा फरक आहे? तेवढाच की मुलाच्या नावाच्या पुढे वडिलाचं नाव लावल्याने, म्हणजे अर्थात वडिलांच्या नावामुळे मुलाची ओळख जाणे, अरे बाबा हा फलानाचा मुलगा आहे, आपण असं म्हणतो ना। अगदी तसेच एखाद्या पदार्थामुळे एखाद्या व्यक्तीची ओळख होणे व एखाद्या व्यक्तीमुळे एखाद्या पदार्थाची ओळख होणे, मुलामुळे बापाची ओळख होणे, हे सगळ्यात महत्वाचं आहे। अगदी तसंच दास्य भक्ती म्हणलं की हनुमंतरायाचं नाव, ती दास्य भक्ती कोणामुळे प्रसिद्ध झाली आहे? तर हनुमंतरायामुळे प्रसिद्ध झाली आहे। वायुदेवांची भक्ती म्हणजे निष्काम भक्ती। निष्काम भक्ती किंचितही सकाम नाही, सर्वत्र निष्काम भक्ती, सर्वोत्तम भक्ती, निस्वार्थ भक्ती, भगवत प्रेरणया भगवत प्रीत्यर्थ, एवढीच भक्ती भगवंताच्या प्रेरणेने भगवंताच्या प्रीत्यर्थ केली जाणारी भक्ती ही हनुमंतरायाची आहे। हनुमंतरायांनी जी भक्ती केली ती दास्य भक्ती।
3 अवतार हनुमंतरायांनी धारण केले व तिन्ही अवतारांमध्ये हनुमंतरायांनी दास्य भक्ती केली. प्रथमं हनुमन् नाम द्वितीयो भीम एव च पूर्ण प्रज्ञस्तृतीयस्तु भगवत्कार्ये साधकः. पहिला अवतार हनुमंतरायाचा वायुदेवांनी घेतला. दुसरा अवतार भीमसेन देव अर्थात वृकोदर, द्रौपदीचे पती असे ते वृकोदर अर्थात भीमसेन हे वायुदेवांनी हा दुसरा अवतार घेतला. तिसरा अवतार पूर्ण प्रज्ञ अर्थात श्रीमद आचार्य अर्थात मध्वाचार्यांचा अवतार वायुदेवांनी घेतला. या तिन्ही अवतारांमध्ये वायुदेवांनी भगवंताची दास्य भक्तीने निष्काम मनोभावे निष्कामतेने भगवंताची सेवा केली. पहिला अवतार हनुमान श्रीरामचंद्राचे निजदूत असे हे हनुमंतराय. अखंड बाल ब्रह्मचारी, महाज्ञानी, शक्ती, महाबलशाली हे सर्व कशामुळे त्यांना प्राप्त झाले? बघा, ज्ञान प्राप्ती झाली, बल प्राप्ती झाली, बुद्धिमत्ता प्राप्त झाली, वाक्चातुर्य प्राप्त झालं. हे सर्व काही भगवंताच्या सेवेमुळे त्यांना प्राप्त झालं. जेव्हा सीता मातेला शोधण्यासाठी भगवंत सर्व वानर सेनेला पाठवतात तेव्हा हनुमंतरायाजवळ स्वतःची अंगठी देतात. तेव्हा भगवंत म्हणतात, निश्चितार्थ तरश्चापी हनुमान कार्य साधने. हनुमंता, माझे कार्य करण्यासाठी तूच समर्थ आहेस, तुझ्या खेरीज दुसरं कोणीही समर्थ नाही. हे भगवंत श्रीरामचंद्र प्रभू स्वतः हनुमंताला सांगतात. सुग्रीव हनुमंतास म्हणतात, अंतरिक्ष, पाताळ, आकाश, स्वर्गादी लोक, जल, अग्नी इत्यादी कोणीही तुला विरोध करू शकत नाही. देव, दैत्य, दानव, असुर, गंधर्व, नाग, नर, पर्वत, भूमी कोणीही तुमचा मार्ग अडवू शकत नाही. असे वर्णन आपल्याला वाल्मिकी रामायणामध्ये आढळते. हनुमंत महाराज स्वतः नित्य भगवंताची भक्ती करतात, भगवत स्मरण करतात, भगवंताच्या सेवेत तत्पर असतात, भगवंताच्या लीलेत ज्ञानात रत असतात. ही सामान्य गोष्ट नाही. आपण साधा 1 मिनिटही भगवंताच्या सेवेत थांबू शकत नाही. हनुमंतरायाची बरोबरी करणं फार दूरच आहे. नुसतं महाबली हनुमंत की जय किंवा हनुमान महाराज की जय नुसतं एवढं म्हणल्यानं होत नसतं. आपल्याला देखील सेवा करावी लागते. आपण आजकाल काय करतो, हनुमान चालीसा लावतो. हनुमान चालीसा लावून त्यांच्या मागे म्हणायचं किंवा नारळ फोडायला जायचं मंगळवारी किंवा शनिवारी किंवा तुमच्या अमावस्येला. सोमवती आली तर सकाळी जातो, नाही तर मग रात्री निवांत. हनुमंत महाराजांनी जे ज्ञान दिले आपल्याला ते आपण घेतच नाही. हनुमंत महाराजांनी शक्तीचं, बुद्धीचं, त्याच व्यतिरिक्त भक्तीचं हे 3 ज्ञान दिले आहेत, जगाला दाखवून दिले आहेत. ते आपण उचलूही शकत नाही. त्यांनी दिलेला अनुग्रह ते देखील आपण घेऊ शकत नाही. संत तुलसीदास म्हणतात हनुमंतरायांचे वर्णन करताना, विद्यावान गुणी अतिचातुर, राम काज करी बेको आतुर, प्रभु चरित्र सुनी बेको रसिया, राम लखन सीता मन बसिया. विद्यावान गुणी अतिचातुर, प्रचंड विद्यावान आहेत, गुणी अतिचातुर आहेत, चतुर आहेत, बुद्धिवान आहेत. राम काज करी बेको आतुर, भगवंताच्या सेवेमध्ये आतुरतेने तत्पर असतात. हनुमंतरायांच्या भक्तीचे वर्णन करताना म्हणतात, चारो जुग परताप तुम्हारा, है प्रसिद्ध जगत उजियारा, साधु संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलारे. संजीवनी बुटी हनुमंत जेव्हा आणतात तेव्हा ते नुसते संजीवनी बुटी आणत नाहीत, समग्र पर्वतच उचलून आणतात. हनुमंतरायावर भगवंताची एवढी कृपा होती तर त्यांना एक संजीवनी बुटी ओळखता आलं नाही का? हा एक प्रश्न आहे ना. खूप जण म्हणतात हनुमंतरायाला कळलं नाही की संजीवनी बुटी दिसती कशी.
त्याच्यामुळे सगळा पर्वतच उचलून आणला. कसं शक्य आहे? हे शक्य आहे का की हनुमंतरायाला कळलं नाही की संजीवनी बुटी कशी दिसती? हे मनाला तरी पटतं का? कारण की काय म्हणलंय, विद्यावान गुणी अति चातुर. जे विद्यावान आहेत, अत्यंत गुणी आहेत, अत्यंत चतुर आहेत, बुद्धिवान आहेत, भगवंताच्या सेवेमध्ये सदैव आतुर आहेत, भगवंत त्यांच्या हृदयस्थ बसतात, आणि अशा अपरोक्ष ज्ञानी भगवंताला, त्या भगवंताच्या भक्ताला, क्षमा करा, अशा त्या भगवंताच्या भक्ताला संजीवनी बुटी एक सामान्य वनस्पतीचं ज्ञान होणे हे शक्य वाटतं का? ऐकायला तरी योग्य वाटतं का? नाही. मग समग्र संजीवनी बुटी न आणता समग्र पर्वत का आणला? भगवंताच्या कृपेने मी भगवंताच्या सेवेसाठी पर्वतही उचलून आणू शकतो. हे कली इत्यादी जे काही दैत्य होते किंवा इतर जे दैत्य असुर इत्यादी जे काही होते त्या सर्वांना भयभीत करण्यासाठी ही कृती त्यांनी करून दाखवली. बघा, मी पर्वतही उचलून आणू शकतो. मग मी तुम्ही जर का माझ्याशी युद्धासाठी आला तर तुमची गती काय होणार हे तुम्ही तुमचाच विचार करा. अशा हिशोबाने ते पर्वत उचलून आणण्यात आलेला होता. जेव्हा संजीवनी बुटीचे काम संपन्न झाले तेव्हा भगवंताच्या आज्ञेने द्रोणागिरी पर्वत वापस जेथून आणला आहे तिथे ठेवायचे होते. तेव्हा हनुमंतरायाने भगवंताच्या सन्निधानातून जिथे भगवंत आहेत त्याच ठिकाणातून चेंडू फेकल्यासारखा तो द्रोणागिरी पर्वत जिथून आणलाय त्या दिशेला फेकला व तो पर्वत बरोबर जिथे होता तिथे जाऊन बसला. हे सर्व बघितल्यावर हनुमंतराय भगवंताला नमस्कार करतात व इतर सर्वजण हनुमंतरायाला नमस्कार करतात. ही योग्यता हनुमंतरायाची. साधा आपल्याला एक बॉल जर का बॉलिंग करायला दिली तर आपल्याला साधा समोरच्याला आउट करता येत नाही. आपला बॉल एक तर वाईड जातो किंवा काय म्हणतात स्पिन होतो. स्पिन झाला तर चक्री आकार फिरत तो दुसरीकडेच जातो. आपल्याला साधी बॉलिंग करता येत नाही. एक जुना खेळ होता गुलेर. आजकाल तर त्यांना गुलेर पकडता पण येत नाही आजकालच्या मुलांना. काय म्हणलंय त्रिविक्रम पंडित आचार्यांनी खूप सुंदर म्हणलंय त्यांच्या वायुस्तुतीमध्ये, प्राक पंचाशत्सहस्रैर व्यवहितममितम योजनैः पर्वतत्वं यावत् संजीवनाध्यौषधि निधिमधिकं प्राणलङ्कामनीषीः अद्राक्षीदुत्पतन्तं ततौत गिरिमुत्पाटयन्तं गृहीत्वा यान्तं खे राघवाङ्घ्रौ प्रणतमपि तदैकक्षणे त्वां लोकः. हनुमंतराय यांनी जे काही पर्वत उचलून आणलं अद्राक्षीदुत्पतन्तं, तिथूनच ते लंकेतूनच ते तो पर्वत जिकडनं आणला आहे तिकडे फेकल्या क्षणी ते बरोबर त्या ठिकाणी जाऊन बसला. ततौत गिरिमुत्पाटयन्तं गृहीत्वा यान्तं खे राघवाङ्घ्रौ प्रणतमपि तदैकक्षणे त्वां हि लोकः. हनुमंतरायांनी भगवंताला नमस्कार केला व इतरांनी हनुमंतरायांना नमस्कार केला. त्या संदर्भात खूप सुंदर तुलसीदासजी म्हणतात, लाए सजीवन लखन जी आए, श्री रघुबीर हर्ष उर लाए, रघुपति कीनी बहुत बड़ाई, तुम मम प्रिय भरत ही समभाई. लाए सजीवन लखन जी आए, श्री रघुबीर हर्ष उर लाए. भगवंत हनुमंतास भरता समान मानतात. भरतजींनी जेवढी भगवंताची सेवा केलेली आहे त्याच्यापेक्षाही जास्त सेवा हनुमंतरायांनी केलेली आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी त्यांच्याशी बोलता हनुमंतरायांविषयी या ठिकाणी सांगताना तुलसीदासजी म्हणतात, तुम मम प्रिय भरतही समभाई. भरत समभाई नाही म्हणले, भरतांपेक्षाही श्रेष्ठ. हे झालं प्रथम अवतारातलं कार्य. द्वितीय अवतारामध्ये वायुदेवांनी
जी भगवंताची सेवा केली ती अद्भुत सेवा केलेली आहे, शुद्ध भगवत प्राप्तीचा मार्ग आखून दिलेला आहे। आखून अर्थात उदाहरणार्थ समृद्धी महामार्ग एका सोयीनं आपण मुंबईपर्यंत जाऊ शकतो। कुठेही वळण इत्यादी करण्याची काही गरज नाही, सरळ रस्ता आहे अगदी। अगदी तसंच भीमसेन देवाने एक प्रशस्त अति जलद मार्ग, प्रशस्त मार्ग भगवत प्राप्तीचा असा आखून दिलाय। काय आहे तो मार्ग? भागवत धर्माचा मार्ग। या संदर्भात मध्वाचार्यजी महाराज त्यांच्या महाभारत तात्पर्य निर्णय नावाच्या ग्रंथामध्ये 18व्या अध्यायामध्ये सांगताना म्हणतात, नहि भागवतो धर्मो देवताभ्युपयाचनम ज्ञान भक्ति हरेस्तृप्ति विना विष्णोरपि क्वचित कांक्षम किमुतान्येभ्यो हस्त्रम काम्य फलप्रदम शुद्धे भागवते धर्मे निरतो यद्वृकोदरः। हा जो शुद्ध भागवत धर्म आखून दिला आहे भगवंतांनी, भीमसेन देवांनी, या शुद्ध भागवत धर्माबद्दल श्रीमद आचार्यजी खूप सुंदर सांगतात। काय आहे हा शुद्ध भागवत धर्म जो की भीमसेन देवांनी आखून दिला आहे? भगवंताला सोडून इतर कोणालाही प्रार्थना करू नये, भगवंता सोडून इतर कोणालाही वंदन करू नये। जे ज्येष्ठ आहेत, जे श्रेष्ठ आहेत, आपल्यापेक्षा योग्यतेने परिपूर्ण आहेत, त्यांच्या हृदयस्थ भगवंताला वंदन करावे। दुसऱ्यांना काहीही मागणे हे अयोग्य आहे। भगवंताखेरीज दुसरीकडे कुठेही काही मागू नये। भगवंता व्यतिरिक्त इतरांना काही मागू नये। भगवंतास फक्त बरं, आता भगवंता सोडून इतर कोणालाही काहीही मागू नये असे आपण म्हणालात, मग भगवंताकडे गेल्यावर काय मागावं? भगवंता 4-5 तोळे सोनं दे, हिरे दे, मोती दे, माणिक दे, चांदी दे। निष्काम भक्ती पाहिजे। निष्काम भक्ती म्हणल्यावर काय मागावं? भगवत प्रेरणया भगवत प्रीत्यर्थम। भगवंताच्या प्रेरणेने, भगवंताच्या प्रीत्यर्थ काय पाहिजे? भगवंता तुझं ज्ञान पाहिजे, भगवंता तुझी भक्ती पाहिजे, भगवंता मला वैराग्य पाहिजे। निष्काम भक्तीमध्ये तुम्ही फक्त आणि फक्त भगवंतास ज्ञान, भक्ती, वैराग्य ह्या 3च गोष्टी मागू शकतात। भगवंताचे ज्ञानच झाले नाही तर भगवत उपासनेची ओढ कशी लागणार? भक्ती निर्माण कशी होणार? ज्ञानभक्ती खेरीज ज्ञानभक्तीच झाली नाही तो वैराग्य कसं प्राप्त होणार? त्यामुळे ज्ञानभक्ती वैराग्य हे सकाम होत नाहीत, हे निष्काम आहेत। शास्त्र सांगतात ज्ञानभक्ती वैराग्य हे भगवत अनुग्रहानेच प्राप्त होतं, हे काही सकाम नाही। अस्त्र, आयुध इत्यादी जे आहेत हे भागवत धर्मामध्ये येतात का हो? अस्त्रांचा प्रयोग करता येतो का? नाही। भागवत धर्मामध्ये खंड येतो। तुम्ही म्हणाल कसं काय? हनुमंतराय किंवा भीमसेन देव हे फक्त गदा चालवत होते असं नाही, त्यांना धनुष्यबाण इत्यादी देखील चालवता येत होतं, पण चालवत नव्हते। कशामुळे? तो भागवत धर्म हा भंग होत होता। बाण जेव्हा आपण धनुष्यावर त्याचं संधान करतो तेव्हा भगवंताला सोडून त्या अस्त्राच्या अभिमानी देवतांना प्रार्थना करावी लागते की हे प्रभू किंवा हे देवता तुम्ही त्या बाणामध्ये या व माझी ही प्रार्थना आहे, हे कार्य माझं करून घ्या किंवा घडवून आणा अशी प्रार्थना करावी लागते। व भागवत धर्म काय म्हणतो की फक्त आणि फक्त भगवंतालाच प्रार्थना करायची आहे, भगवंताखेरीज दुसऱ्यांना कोणालाही प्रार्थना करायची नाहीये, हा भागवत धर्म सांगतो। त्यामुळे भीमसेन देव किंवा हनुमंतराय कधीही अस्त्र प्रयोग करत नव्हते। एका प्रसंगामध्ये भीमसेन देवांनी भगवंताच्या आज्ञेमुळे अस्त्र प्रयोग केलेला आहे। याबद्दल महाभारतामध्ये आपल्याला स्पष्टपणे वर्णन आढळतं। मनुष्य शुद्ध भागवत धर्मामध्ये रत असतो तो कधीही देवर्षी इत्यादी गंधर्व, यक्ष, नाग, मनुष्य, नरोत्तम, राजे, रजवाडे इत्यादी कोणाजवळही त्याने
प्रार्थना करायची नाहीये. प्रार्थना याचना फक्त एकाच जवळ, कुठे? तर भगवंताजवळ. ती याचना देखील काय पाहिजे? निष्काम पाहिजे. निष्काम काय? ज्ञान, भक्ती, वैराग्य. अशा या भागवत धर्माचे परिपालन वायुदेव करतात. त्यांनी तिन्ही अवतारामध्ये याचे परिपालन निष्ठेने केले आहे. याबद्दल तुलसीदासजी म्हणतात, तुलसीदास जे होऊन गेले संत, त्यांचं प्रत्येक गोष्टीसाठी प्रमाण आहे. बरं, देवता, साधू संत हनुमंतांकडे प्रार्थना करतात कार्य पूर्ण होण्यासाठी. या संदर्भात म्हणतात, और देवता चित्तन धरे हनुमत से सर्व सुख करे, संकट कटे मिटे सब पीडा, जो सुमिरे हनुमत बलबीरा. मगध नरेश जरासंध, महाबलिष्ठ, सर्व राक्षसांचा प्रमुख त्या काळातला, भीमसेन देवाने भगवत निंदा करणाऱ्या त्या जरासंधास पशुप्रमाणे मारून टाकले आहे, फाडून टाकले आहे. मधून 2 भागात मारून टाकलं. कसं मारलं? तर पशुसारखं मारून टाकलेलं आहे. म्हणून तर म्हणतात, निर्मृज्ञं त्यक्तयत्नं विजरवर जरासंध कायास्ति संधीन, युद्धे त्वं स्वध्वरेव पशुमिव दमयन् विष्णुपक्षं द्विडीशम्. भगवत मताची प्रतिष्ठापना, सत्शास्त्राची प्रतिष्ठापना भीमसेन देवांनी कशी केली? युद्धे त्वं स्वध्वरेव पशुमिव दमयन् विष्णुपक्षं द्विडीशम्. बरोबर मध्यभागी शरीराचे 2 भाग करून त्या जरासंधाचा वध केला व भगवंताचा पक्ष स्थापित केला. सामान्य गोष्ट नाहीये. दुःशासनाचे हृदय फोडून भगवंताची सेवा केली. युद्धरूपी यज्ञकुंडामध्ये पशुरूपी दुःशासनाचा बळी देत युद्धरूपी यज्ञामध्ये पूर्णाहुती रूपी दुर्योधनाच्या मांड्या फोडल्या व दुर्योधनास रक्तबंबाळ केली. ही सर्व काही भगवंताची सेवा केली आहे भीमसेन देवांनी. वायुदेवाचा तृतीय अवतार म्हणजे साक्षात मध्वाचार्यजी, ज्यांना पूर्ण प्रज्ञा असं देखील म्हणतात, ज्यांना आनंद तीर्थ असं देखील म्हणतात, ज्यांना श्रीमद आचार्य असं म्हणतात. यांनी मायावादींचे खंडन करत पुन्हा सेव्य सेवक भावाची स्थापना केली, द्वैत मताचं प्रतिष्ठापना केली, भागवत धर्माचे प्रवर्तन केले, ब्रह्मसूत्र इत्यादी ग्रंथांचे अर्थ जगाला सांगितले. म्हणून शास्त्रकार वायुदेवांची स्तुती करताना म्हणतात, त्रिष्वप्येव अवतारेश्वरीभिरपघृणं हिंसितो निर्विकार, सर्वज्ञ सर्वशक्ती सकल गुणगणार पूर्णरूप प्रगल्भः. तिन्ही अवतारांमध्ये वायुदेवांनी भगवंताची सेवा करत दैत्यांचा वध केला, दुर्मतांचे खंडन केले, स्वमताची भगवत धर्माची पुनः प्रतिष्ठापना केली, वैष्णव धर्माची प्रतिष्ठापना केली. असे हे सर्वज्ञ सर्वशक्ती सकल गुणगणात परिपूर्ण असलेले प्रगल्भ असणारे हनुमा भीम मध्व यांना साष्टांग दंडवत प्रणिपात असो. म्हणूनच एकनाथ महाराज त्यांच्या गाथेमध्ये म्हणतात, सेव्य सेवक भाव जाणे तो मारुती, स्वामी सीतापती संतोषला. सेव्य सेवक भाव हा जाणून घेणे अत्यंत महत्वाचा आहे. वायुदेवास ज्ञान, बुद्धी, बल हे सर्व काही भगवत सेवेनच प्राप्त झाले आहे. सुग्रीव हनुमंतास म्हणतात, त्वया गम्यो नको देशः त्वं च ज्ञानं वतांवरः, सप्तकोटी महामंत्र मंत्रितावयवः प्रभुः. सुग्रीव हनुमंतरायास म्हणतात, हे हनुमंतराया, आपणास अडवेल, आपल्याला आपल्या कार्यामध्ये अडवा येईल असा कुठला देश नाही, आपणास माहिती नाही असे कुठलेही ज्ञान नाही, तुमच्यावर मात देईल अशी कुठलीही ताकद नाही. हे सर्व काही सप्तकोटी महामंत्राच्या जपाच्या सामर्थ्याने, भगवत सेवेच्या सामर्थ्याने हे तुम्हाला सर्व काही प्राप्त झालेलं आहे. अशा या हनुम भीम मध्वा यांची कृपा, वायुदेवांच्या तिन्ही अवतारांची कृपा हंसपीठाधीश्वरांवर प्रचंड आहे. श्रीमद जगद्गुरु मध्वाचार्य मूल महासंस्थान श्रीमद उत्तरादी मठ, त्या मठावरील, त्या पीठावरील
सत्य ज्ञानतीर्थ महास्वामी म्हणून एक खूप मोठे यती चक्रवर्ती होऊन गेले. त्यांनी उडुपी या क्षेत्रामध्ये रामनवमी अर्थात रामनवरात्राचा मोठा महोत्सव ठेवला. भव्य दिव्य ऐश्वर्य परिपूर्ण असा ज्ञानसत्र ठेवलं. त्या ज्ञानसत्राची निमंत्रण पत्रिका सर्वत्र समग्र भारत देशामध्ये जिथे जिथे वैष्णव आहेत, जिथे जिथे स्वामीजींचे शिष्य आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी त्या ज्ञानसत्राची निमंत्रण पत्रिका पाठवली. विजापूर जवळ जे यलगुर आहे, त्या यलगुर हनुमंतरायाचं जागृत ठिकाण, त्या ठिकाणी मंदिरामध्ये देखील हा निरोप आला. ही निमंत्रण पत्रिका आली. या यलगुर गावामध्ये सर्वत्र ही निमंत्रण पत्रिका फिरली. उडुपीमध्ये भव्य दिव्य कार्यक्रम सुरू झाला. तो कार्यक्रम सांगतेच गेला. कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी सत्यज्ञानतीर्थ महास्वामी महाराज जेव्हा मंत्राक्षरा देत होते सर्व शिष्यांना, लोकांचा झुंबड असा उडून आला होता मंत्राक्षरा घेण्यासाठी, स्वतःच्या गुरूंचे दर्शन घेण्यासाठी. त्या गर्दीला ढकलत पुढे सरकत त्या यलगुर हनुमंतरायाचे अर्चक पुजारी सत्य ज्ञानतीर्थ महास्वामीजींच्या पुढे आले. तेव्हा स्वामीजी थोडं उंच स्वरात बोलले, एवढी कसली घाई गडबड आहे तुला? एवढं सगळ्यांना मागे लोटत पुढे कशासाठी आलास? ढकलत सर्वांना पुढे माझ्या समोर इतक्या घाई गडबडीने का आलास? एवढी काय तुला घाई झाली आहे? तेव्हा ते यलगुर हनुमंताचे अर्चक काय म्हणतात, जेव्हा श्रीमठातून या ज्ञानसत्राचा निरोप आला, त्या दिवशी यलगुरेश हनुमंतराय यलगुर या गावामध्ये प्रत्येकाच्या स्वप्नामध्ये आले व त्यांनी सांगितलं की मी सत्य ज्ञानतीर्थ महास्वामीजींनी जो दिव्य कार्यक्रम ठेवला आहे उडुपीमध्ये, त्या कार्यक्रमासाठी जात आहे. मी वापस येईस्तोवर कुठलाही नैवेद्य, अभिषेक इत्यादी काहीही उत्सव करू नये. हनुमंतराय या कार्यक्रमामध्ये आले असे या अर्चकाने स्वामीजींना सांगितले. अर्चक म्हणतात की आमचे हे जे यलगुरेश आहेत ते नैवेद्याशिवाय, अभिषेकाशिवाय आहेत. स्वामीजी कृपा करा, लवकरात लवकर मंत्राक्षरा द्या. हनुमंतरायांची कृपा ऐकून सत्य ज्ञानतीर्थ महास्वामीजींचे डोळे भरून आले, दाटून आले. हे सर्व काही ऐकून सत्य ज्ञानतीर्थ महास्वामीजींनी त्या यलगुरेशचे अर्चक जे होते, हनुमंतरायाचे जे अर्चक होते, त्यांच्या झोळीमध्ये ओंजळ भरू सोन्याचे नाणे त्यांना आशीर्वाद स्वरूपात दिले व त्यांना अनुग्रह केला. म्हणून तर तुळशीदासांचं देखील या संदर्भात सुंदर असं एक दोहे आहेत. त्याच्यात आपण म्हणतो, प्रभू चरित सुनी बेको रसिया, राम लखन सीता मन बसिया. भगवंताचं चरित्र, सत्शास्त्राचं चिंतन ज्या ठिकाणी चालू असतं त्या ठिकाणी हनुमंतराय असतातच, यात संदेह नाही. अजून एक महिमा आहे कोरावर हनुमंतरायाचा. देसाईजींच्या घरी देसाई नावाचे एक श्रीमठाचे शिष्य, त्यांनी सत्य ज्ञानतीर्थ महास्वामीजींची पुडी घेतली. त्यांच्या घरी महास्वामीजी आले. आदल्या दिवशी आले. देसाईजींनी सांगितलं की स्वामीजी, इथे एक पद्धत आहे. काय पद्धत आहे? तर छोटे मोठे कुठलेही कार्यक्रम असो, एक नारळ फोडून हनुमंतरायाच्या तिथे नैवेद्य दाखवावा व त्यांना आमंत्रण, त्यांना अवतान द्यावं, ही पद्धत आहे स्वामीजी. स्वामीजी म्हणे अवश्य आपण जाऊन करूयात. स्वामीजी त्या कोरावर प्राणदेवाच्या मंदिरामध्ये आले, नारळ फोडलं, नैवेद्य दाखवला. अवश्य उद्याच्याला पूजेला यावं असं स्वामीजींनी प्रार्थना केली व स्वामीजी आले. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व शिष्यांनी
मस्त सुंदर असा मंडप भगवंताच्या पूजेचा घातला. मंडप घातल्यानंतर मंडपाची मांडणी झाल्यानंतर स्वामीजी पाठासाठी बसले. पाठ सांगण्यासाठी बसलेले असताना अचानक स्वामीजींनी एक 3-4 जणांना बोलवून घेतलं. इकडे या म्हणे. या घरापासून ते कोरावर प्राणदेवाच्या मंदिरापर्यंत, या घरापासून ते कोरावर हनुमंतरायाच्या मंदिरापर्यंत सर्व रस्ता स्वच्छ झाडून घ्या आणि शेणानं सावरून घ्या आणि त्याच्यावर रांगोळी काढा. प्रत्येकाला वाटलं की बाबा पूजेनंतर स्वामीजी बहुतेक नैवेद्यासाठी त्या ठिकाणी जातील व हनुमंतरायाचा नैवेद्य करतील, म्हणून स्वामीजींनी करायला सांगितलं. नंतर स्वामीजी स्नानासाठी गेले. स्नान करून आले, सोहळ्यात बसले व पूजा सुरू करताना स्वामीजींनी घंटानाद केला. घंटानाद केल्या क्षणी कोरावर हनुमंतरायाच्या गर्भालयातून एक वावटळ, ज्याला आपण म्हणतो तुफान, बवंडर असं हिंदीमध्ये म्हणतात, मराठीमध्ये वावटळ असं म्हणतात, ते वावटळ उठलं आणि ते हनुमंतरायाच्या प्रतिमेच्या तिथून निघून ज्या रस्त्याने, जो रस्ता स्वच्छ केलेला होता, ज्या रस्त्यावर शेणाचा सडा घातलेला होता, जो रस्ता सारवण्यात आला होता, ज्या रस्त्यावर रांगोळी काढण्यात आली होती, अशा त्या रस्त्याने देसाईजींच्या घरामध्ये येऊन बसलं ते वावटळ. रामदेवाची पूजा चालू. परत पूजा संपल्यानंतर घंटानाद केला सत्य ज्ञानतीर्थ महास्वामीजींनी. ज्या रस्त्याने ते वावटळ आलं त्याच रस्त्याने ते वावटळ परत हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये गर्भगुडीत गेलं. इतका अद्भुत महिमा हनुमंतरायाचा. दास्यभक्ती कशाला म्हणावी तर हनुमंतरायाची दास्यभक्ती आहे हो. श्रीमन मूल सीता समेत श्रीमन मूल रामचंद्र देवांच्या दर्शनासाठी हनुमंतराय स्वतः आले होते, यात काहीच संदेह नाही. प्रभू चरित सुनी वेगो रसिया, राम लखन सीता मन बसिया. भगवंताच्या दर्शनासाठी हनुमंतराय स्वतः आले होते. सत्य ज्ञानतीर्थ महास्वामीजींवर हनुमंतरायाचा, भीमसेन देवाचा, मध्वाचार्यांचा किती अनुग्रह आहे हे या गोष्टीतून सिद्ध होतं. म्हणून तर सत्यात्मतीर्थ महास्वामीजी, सत्य ज्ञानतीर्थ महास्वामीजींचं स्तोत्र करताना म्हणतात, जलगुरे को रवारे प्राणानुग्रह भाजनम रंगा नृसिंह सद्भक्तम सत्यज्ञानमहं भजे. ज्यांच्यावर नरसिंह भगवंताची कृपा आहे, ज्यांच्यावर जलगुरेशाची कृपा आहे, हनुमंतरायाची कृपा आहे, ज्यांच्यावर कोरावर हनुमंताची कृपा आहे, अशा त्या सत्य ज्ञानतीर्थ महास्वामींना मी साष्टांग नमस्कार करतो. अशी ही दास्य भक्ती करणाऱ्या हनुमंतरायाच्या चरणी आपण देखील रत झालं पाहिजे. आपण देखील आपल्या गुरु अंतर्गत, हनुम भीम मध्वा अंतर्गत भगवंताच्या चरणी रत व्हायला पाहिजे. आपण देखील आपल्या गुरूंची दास्य भक्तीने सेवा केली पाहिजे. आपण देखील नित्य आपल्या गुरूंच्या सेवेमध्ये रत होण्याचा प्रयत्न करूयात, जेणेकरून आपल्याला सर्वांना दास्यत्व प्राप्त होईल व भगवंताचा अनुग्रह आपल्यावर देखील कधी ना कधीतरी योग्य वेळी होईल. हीच आशा करूयात, हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करूयात. श्रीकृष्णार्पणमस्तु.